नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 23 मेचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये शिल्पाताईच्या नाकावर टिचून मालक साहेबांनी आता आनंदीला सत्यनारायणाच्या महापूजेला बसण्याचा मान दिलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता आनंदी आंधळी हाय हे सत्य आता निंबाळकरांच्या समोर आलेलं असतं. आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, ए पोरी, काय बोललीस तू? पुन्हा परत बोल. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो, मी जन्मापासूनच आंधळी आहे, नाही दिसत मला. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण धक्क्याने आनंदीकडे बघू लागतात. तेवढ्यात आता वरनं मालक साहेब आलेले असतात. आता मात्र मालक साहेब आपल्या पत्नीकडे समिधाकडे बघू लागतात. मालक साहेबांना मोठा धक्का बसतो, कारण समिधाच्या फोटोला पूर्णपणे आग लागलेली असते. तेव्हा मालक साहेब ओरडतच म्हणू लागतात, समिधा, आणि धावतच येताच आता मालक साहेब समिधाच्या फोटोवरती पाणी फेकू लागतात. आता फोटोची आग तर थांबलेली असते, पण फोटो पूर्ण जळालेला असतो. त्याच वेळेस आनंदी मात्र आता रडतच त्या खांबाजवळ खाली बसते. आता लगेच सुनीताताई पटकन तिला पिण्यासाठी पाणी देतात. तीही खूप घाबरलेली असते, तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हे सगळं काय झालंय? कोणी केलं हे सगळं? ताई, समिधाच्या फोटोला आग कशी लागली? माझ्या समिधाचा फोटो कसा जळाला, सांग लवकर. त्याच वेळेस आता शिल्पाताई लगेच आनंदीकडे बोट करते. या दळभद्रीमुळे, हिच्यामुळे झालं युगंधर, हे सगळं मुद्दाम केलं काय गे करंटे पोरी, इकडे, असे म्हणताच आनंदीला ओढतच लगेच शिल्पाताई मालक साहेबांसमोर हजर करते. विचार, हिने मुद्दाम केलं नाही सगळं? युगंधर, अरे हिला तुझ्या बायकोची जागा हवी नाही या घरात, म्हणून समिधाच्या फोटोला मुद्दामून आग लावली हिने. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, असं नाही आहे, मी मुद्दामून काहीच केलं नाही आहे. खरं तर माझ्या साडीला आग लागली होती आणि त्या सगळ्यात मी सैरावैरा पळत होते आणि कधी चुकून फोटोला आग लागली मला कळलंच नाही. मालक साहेब, मला माफ करा. हवं तर मी तुमचे पाय धरून तुमची माफी मागते, माझ्याकडनं चुकून झालं हो. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणू लागते, चुकून नाही, तू तिची जागा मिळवण्यासाठी मुद्दाम केलं हे सगळं, आणि आता तुला युगंधरचे पाय धरावेच लागणार. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई थांब, पाय धरायची काहीही गरज नाही. अगं, आनंदीने काय मुद्दाम केलं असेल का? हे सगळं चुकून झालं असेल. ती काय आंधळी आहे का? तिला काही दिसत नाही का? आता मात्र सगळ्यांना आणखीन मोठा धक्का बसतो, कारण आनंदी आंधळी आहे हे मालक साहेबांनाही अजून माहिती नाही. हे सत्य आता आनंदी समोरही आलेलं असतं. तेव्हा लगेच आता शिल्पाताई मात्र मनोमनी खुश होते. अरे बापरे, ही पोरगी आंधळी आहे हे युगंधरला माहिती नाही. चला, हे तर खूपच चांगलं झालं. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, मला दिसत नाही, मी जन्मापासून आंधळी आहे हे मालक साहेबांना माहिती नाही. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, अगं कधी कधी नजर चुकीने अशी चूक होते माणसाकडनं, पण आनंदी तशी नाही ग. खरंच ती खूप चांगली पोर आहे, त्यामुळे तिने मुद्दामून नसं केलं, हे सगळं चुकून झालं असेल. पण हे पोरी, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? आता शिल्पाताईला खूपच राग येतो. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, तिला काय धाड भरणार आहे? ती मस्त ठीक आहे, तिने हे सगळं मुद्दाम केलंय, मला ठावे ना. त्यावर शिल्पाताई लगेच आता पुन्हा काही बोलणार. तेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, अहो तसं नाही आहे. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, बास, एक शब्द बी बोलायचं नाही, गप्प बसायचं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, राजाराम भाऊ, लवकरात लवकर समिधाचा फोटो घेऊन तुम्ही रिपेरिंगला जा. मला समिधाची जागा रिकामी नाही बघायची. आजवर या जागेवरती समिधाचा फोटो कायमचा आहे, त्यामुळे ती जागा रिकामी कधी शोभणार नाही. लवकरात लवकर हा फोटो दुरुस्त करून घेऊन या. आता लगेच राजाराम भाऊ तो फोटो घेऊन निघालेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतो, सुनीता, आनंदीची काळजी घे, तिला आतमध्ये घेऊन जा, आणि ए पोरी, तुला काही लागलं तर सुनीताला सांगा. आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. पण शिल्पाताईला मात्र खूपच बरं वाटतं, कारण युगंधरपासने सत्य लपवायचं हे तिने ठरवलेलं असतं. आनंदीला आता सुनीता लगेच किचनमध्ये घेऊन येते. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई तिच्या आई वडिलांना आणि धनश्रीला म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, ही पोरगी आंधळी आहे हे सत्य युगंधरला माहीत नाही, आणि हे सत्य युगंधरपर्यंत कधी बी पोचता कामा नये. लक्षात ठेवायचा.
आता मात्र लगेच सगळेजण हो म्हणू लागतात, कारण शिल्पाताईच्या शब्दाबाहेर जाणं म्हणजे खूप मुश्किल काम असतं. आता लगेच इकडे शिल्पाताई किचनमध्ये येते, तर आनंदी तिथे कोपऱ्यातच बसलेली असते. सगळे नोकर चाकर उभे असतात. आनंदी घाबरलेली असते, ती पाणी पित असते. त्याच वेळेस शिल्पाताई आता लगेच आनंदीच्या हातनं ग्लास हिसकावून घेते आणि ते पाणी आनंदीच्या अंगावरती फेकते. आता आनंदी घाबरते. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, ए दळभद्र्या पोरी, अगं तुझी लायकी तरी आहे का? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. तू या निंबाळकरांच्या घरात आली माझ्या भावाला फसवून. तुझ्या त्या म्हातारड्या आबानी माझ्या भावाला फसवलं. तू आंधळी असून माझ्या युगंधरच्या गळ्यात घातलं तुला. तुझं लगीन केलं त्याच्याबरोबर. हे त्या म्हाताऱ्यांनी करून मोठी चूक केली आहे, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, पण मालक साहेबांना हे माहीत असेल असं वाटलं होतं, त्यांना हे माहीतच नाही आहे. त्यावर शिल्पाताई लगेच आनंदीचं तोंड पकडते. पांढऱ्या पाली, एक गोष्ट लक्षात ठेव. हे सत्य युगंधरला माहीत नाही आहे ना, ते असंच असायला पाहिजे. ते सत्य त्याला कधीही कळता कामा नये. तुझ्या आंधळेपणाचं सत्य जर युगंधर समोर आलं तर या शिल्पा निंबाळकराची गाठ्या लक्षात ठेव. कारण जर युगंधरला कळालं ना तू आंधळी आहे, त्या म्हाताऱ्याने तुझं लगीन युगंधरशी लावलं, त्याच्या गळ्यात मारलं तुला, तर जगावरचा विश्वास संपून जाईन त्याच्या मनातला. त्यामुळे हे सत्य त्याला कळता कामा नये. आणि जेव्हा त्याला कळेल ना तुझ्या म्हाताऱ्याने काय केलंय, हे सगळं खोटं नाटक कसं तुझ्या गळ्यात घातलंय, तेव्हा मात्र युगंधर खूप भडकेल. आणि मग ए पोरी, तुझ्या घराचं काही खरं नाही आहे. तुझ्या घरातल्यांची तो वाट लावून टाकेल. त्यामुळे तुझ्या आंधळेपणाचं सत्य हे लपूनच राहायला पाहिजे. ते युगंधर समोर कधी बी येता कामा नये. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, पण शिल्पाताई, मालक साहेब तर. त्यावर लगेच आता शिल्पाताई आनंदीच्या तोंडावरती अशी काठी ठेवते. ए शिल्पा निंबाळकरासमोर बोलायची हिंमत आजवर कुणाचीच नाही आहे. थोबाड बंद ठेवायचं, नाहीतर ही काठी तुझ्या घशात कोंबेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझं हे आंधळेपणाचं सत्य त्याला कळेल ना, तेव्हा तो मनातनं तुटून जाईल. त्याला खूप त्रास होईल. त्याला फसवलंय असं त्याला वाटेल. आणि मग तुझा मालक साहेब गळून पडेल. तुला तुझ्या मालक साहेबाचं वाईट व्हावं असं वाटतं. त्यावर लगेच आता आनंदी बोलू लागते, नाही शिल्पाताई, मी असा स्वप्नातही विचार करू शकत नाही. मालक साहेबांनी आमच्यावर लय उपकार केले, त्यांचं वाईट व्हावं असं कधीच मला वाटत नाही. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, मग एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. तुला दिसत नाही हे मला माहिती आहे, पण तुझे हे कानाचे पडदे उघडे कर आणि नीट डोक्यात फिट्ट करून ठेव. तुझ्या या आंधळेपणाचं सत्य युगंधर समोर कधी बी येता कामा नये. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागतं, ठीक आहे, मालक साहेबांना त्रास होणार असेल तर माझं हे सत्य कधीच मी त्यांना सांगणार नाही. तेव्हा लगेच आता सगळे नोकर चाकर आनंदीकडे बघत असतात. त्याच वेळेस शिल्पाताई त्यांनाही धमकी देते, ए तुम्ही बी इकडं बघा आणि नीट डोळ्यात तेल घालून माझं बोलणं ऐका. जर तुमच्यापैकी कोणी थोबाड उचकटलं ना तर माझ्याशी गाठे, तुमची ना चामडी सोलून टाकेल. आणि ए पोरी, तू आमच्या घरात आली ना, त्यामुळे इथं किचनमध्येच सडायचं, अजिबात इकडनं बाहेर पडायचं नाही. तुझी जागा हीच आहे. तुझं हे दळभद्र तोंड घेऊन माझ्या भावासमोर जाण्याचा प्रयत्नही करायचा नाही. त्यामुळे इथेच पडायचं आणि इथेच सडायचं. आणि तुम्ही काय थोबाड बघत बसलायत? चला लागा कामाला. फुकटचे पैसे हवेत का? चला लवकर. आता लगेच तिकडनं शिल्पाताई निघून जाते. सगळे नोकर चाकर कामाला लागलेले असतात. आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं. तिथे जाता तिने आपली अन्नपूर्णा देवीआई ठेवलेली असते. आनंदी आत्ता लगेच त्या देवीआईला असा हात लावते आणि म्हणू लागते, देवीआई, अगं अजून किती संकट येणार आहे माझ्या आयुष्यात, सांग ना. एक संकटाची आग विझवलीच जात नाही, तेच दुसऱ्या संकटाचं वादळ निर्माण होतं. देवीआई, काय चालू आहे या माझ्या नव्या आयुष्यात? हे सगळं कधी थांबणार आहे? हे फक्त आता तुझ्या हातात आहे. तू मला सांभाळून घेशील ना? सांग ना देवीआई. आता सगळं काही तुझ्या हातात आहे. मला तुझ्या कुशीत घे आणि सगळं काही ठीक कर. असे म्हणत आनंदी आता रडत असते. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता निंबाळकर घराण्याचे जे पंडित असतात ना, गुरुजी, ते घरी आलेले असतात.
युगंधर मालक लगेच आता त्यांचा नमस्कार करतात. त्याच वेळेस आता त्यांच्याबरोबर शिर्के साहेबही आलेले असतात. तेव्हा लगेच आता सगळे घरचे आता हॉलमध्ये येतात. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणू लागते, पंडित गुरुजी आज कसं येणं गेलं नाही, म्हणजे खूप दिवसांनी आलात ना म्हणून विचारलं. त्याच वेळेस आता पंडित गुरुजी म्हणू लागतात, युगंधर तू लग्न केलं असं माझ्या कानावरती पडलं, कुठे या घराची लक्ष्मी. आता शिल्पाताईला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मालक साहेब लागतात, गुरुजी तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, हे बघ युगंधर, या घरात लक्ष्मीची पावलं पडली. अरे पण या घरात मोठं कालचक्र सुरू झालं आहे हे मला कळलंय बरं का. आणि जर असं कालचक्र घरात फिरत असलं आणि त्या सगळ्यामुळे या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक लोकांना त्रास होतो, कुटुंब भेदण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आपल्याला जे काही प्रथा परंपरा जे काही असतं ना ते विधिवत पार पाडायलाच पाहिजे. हे बघ, म्हणूनच देवांचं अधिष्ठान या घरात वेळेवरती व्हायला पाहिजे. नवीन सुनबाईचं आगमन झालंय, अरे पण ती दिसत नाहीये कुठे. नाही म्हणजे या घरात सत्यनारायणाची अजून पूजाही झाली नाही. मला नवीन सुनेला भेटायचंही होतं आणि सत्यनारायणाच्या पूजेचा मुहूर्त उद्याचाच आहे. खरंच उद्याचा खूप खास मुहूर्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं युगंधर, नवीन सुनेबरोबर तू उद्या ना सत्यनारायणाची महापूजा केली तरी चालेल. म्हणजे कसं कालचक्रही नष्ट होईल आणि घरात सगळं काही चांगलाच वावर होईल. त्यावर लगेच आता शिल्पाताईला खूप राग येतो. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, युगंधर बोलाव ना, या घरातल्या लक्ष्मीला बोला. त्याच वेळेस शिल्पाताईला आता काही बोलता येत नाही. तेव्हा ती सुनीताला आवाज येते, सुनीता तिला घेऊन ये. आता सुनीता लगेच आनंदीला घेऊन येते. आनंदी गुरुजींचा नमस्कार करते. तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतं, आयुष्यमान भव पोरी, खरंच एक नंबर भारी लक्ष्मी आहे युगंधर, सुखाने संसार करा दोघे. आता मात्र आनंदी लगेच तिथेच बाजूला उभी असते. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, युगंधर मग उद्याच महापूजा करून घ्यायची ना सत्यनारायणाची, सांग लवकर. हे बघ, मी या निंबाळकर घराण्याचा पंडित आहे आणि या घराचं भलं मला चांगलंच कळतं. त्यामुळे या घरातला कुठलाही कालचक्र मी इथे फिरू देणार नाही. हे घर भेदलं जाणार नाही असाच विचार मी करणार. त्यामुळे मला असं वाटतंय लवकरात लवकर सत्यनारायणाची महापूजा झालीच पाहिजे. त्यावर लगेच आता गुरुजींचं हे बोलणं ऐकताच शिल्पाताई म्हणू लागते, नाही नाही असं समज करायची गरज नाही. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, होणार गुरुजी, उद्या सत्यनारायणाची पूजा होणार. त्याच वेळेस गुरुजी आता तिकडनं निघालेले असतात. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब एक नंबर भारी. अहो सगळीकडे ही चर्चा चालू होती मालक साहेब, सगळे गाववाले तेच बोलत होते, एवढी मोठी हवेली आहे पण निंबाळकरांच्या घरात अजून मोठी पूजा झाली नाही, गोडधोड जेवण झालं नाही. आणि आबाबी मला फॅक्टरीत विचारत होते सत्यनारायणाच्या पूजेचं काय झालं म्हणून. त्यामुळे मालक साहेब आपल्याला पूजा करावीच लागेल, उद्याचाच मुहूर्त आहे ना. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, गप्रे तू तू उगाच काही मध्ये बोलू नको. हे बघ युगंधर, आपण हिला निंबाळकरांची सून मानतच नाही आहोत ना, मग पूजा करायची गरजच नाही. अजिबात पूजा होणार नाही, काय बी होणार नाही असलं या घरात. गुरुजींना कळवा आणि ही पूजा कॅन्सल करा. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, ताई तू थांब, सत्यनारायणाची महापूजा होणार म्हणजे होणार. शिर्के सगळ्यांना कामाला लावा आणि सगळेजण नीट ऐका. पूजेची तयारी अगदी छान व्यवस्थित झाली पाहिजे. पूजा होणार म्हणजे होणार. आणि शिर्के तुम्ही स्वतः जाऊन आनंदीच्या घरच्यांना मानाने आमंत्रण द्या. त्यांना सगळ्यांना उद्याच्या पूजेला इथे यायलाच लावा. सगळ्या गावातल्या लोकांना गोडधोड जेवणाची बातमी पोचली पाहिजे. मोठ्या थाटामाटात ही सत्यनारायणाची महापूजा आपल्याला पार पाडायची, एवढं लक्षात ठेवा आणि तयारीला लागा. तेव्हा लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, चालेल मी लगेच आनंदीच्या घरी जातो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, लगेच निघा आणि कामाला लागा. पोचलं. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, पोचलं. आता मात्र आनंदीला खूप आनंद होतो. खूप दिवसांनी तिचा चेहरा असा खुललेला असतो. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, चला उद्या सत्यनारायणाची पूजा आहे म्हटल्यानंतर उद्या आरतीताई येणार, आबा आरती सगळे येणार, मला माझी फॅमिली भेटणार. खूप दिवस झाले माझ्या आबांना भेटले नाही, आरतीताईला भेटले नाही. आनंदीला अगदी खूप आनंद झालेला असतो. पण शिल्पाताई मात्र रागानेच आनंदीकडे बघू लागते. तर आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. आनंदी ही किचनमध्ये येते. तर इकडे आबा मात्र आता भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये आलेले असतात. आता लगेच ते भाजीपाला विकणारे जे काका असतात ना,
त्या आबांना म्हणू लागतात, आबा अहो जावयाकडची बातमी कळली की नाही? अहो गोडधोड जेवण आहे, लोक निघण्याच्या तयारीला आहे. अहो तुम्हाला कधी निघायचं आबा? पण आबांचं एक नाही दोन नाही, किती झाले सांग लवकर. गप्पच. तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात, आबा काय झालं, तुम्हाला काही माहिती नाही का? तरी आबा गप्पच शांतपणे भाजी घेऊन आबा घरी निघालेले असतात. कारण आबांना मोठं टेन्शन आलेलं असतं. खरंच हवेलीत असेल का अशी काही पूजा, असे आबा मनाशीच म्हणू लागतात. तर इकडे आनंदीचं आता किचनमध्ये काम चालू असतं. तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई अहो तुमची पूजा सत्यनारायणाची पूजा आहे, पण तुमच्याकडे चांगल्या साड्या नाही आहेत. एक होती काल, पण ती जळाली. आता उद्या काय घालणार तुम्ही? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई अहो एवढं काय वाईट वाटून घ्यायचं? ती साडी जळणारच होती म्हणून ती जळाली. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. माझ्याकडे आहे अजून एक साडी. त्या दिवशी मालक साहेबांनी मला साड्या दिल्या होत्या ना, त्यातली एक नवी कोरी साडी तशीच आहे. मी ती घालेल. एवढं तरी काय त्यात? तेव्हा लगेच आता सुनीता म्हणू लागते, आनंदीताई अहो तुम्ही किती समजूतदार आहात ना. खरंच शिल्पाताईंनी तुमच्याबरोबर जे काय वागल्या ना, ते खूप चुकीचं आहे. तुमच्या जागेवरती जर दुसरी मुलगी असती ना आनंदीताई, तर ती एका कोपऱ्यात रडत बसली असती हो. रडून रडून तिने घर डोक्यावर घेतलं असतं. पण आनंदीताई तुम्ही अजिबात हार मानत नाही, लढतच असता हो. खरंच तुमची ना मला खूप अशी प्रेरणा वाटते. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीता अगं संकटांना सामोरं जायचं असतं, त्याला घाबरून असं रडत बसायचं नसतं. आणि मला ह्या असल्या संकटांची खूप सवय आहे गं, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ. पण सुनीताताई तुझ्याकडे मोबाईल आहे का गं? तेव्हा सुनीता म्हणू लागते, आहे की, कशाला हवाय? त्यावर आनंदी म्हणू लागते, मला ना माझ्या आरतीताईला फोन करायचा आहे हो. खूप दिवस झाले तिचा आवाज ऐकला नाही. तिचा आवाज जरी ऐकला ना तरी मला बरं वाटेल. त्यावर लगेच आता सुनीता पटकन आपला मोबाईल आनंदीकडे देते. तर इकडे आता आरची मात्र गावातनं धावतच घरी आलेली असते आणि पटकन आपल्या आरतीताईला मिठी मारते. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, अगं ए वेड्यापोरी काय झाले सांगशील का? तेव्हा आरची म्हणू लागते, अगं आरतीताई आपल्याला हवेलीत जाण्याचा योग आला. अगं म्हणजे मालक साहेब नाही का आपले भाऊजी, त्यांच्या घरी मोठी सत्यनारायणाची महापूजा आहे, म्हणजेच आपल्या आनंदी दिदीची. उद्या आपल्याला तिला भेटायला जायचे. सगळे गाववाले लय खुश आहे. मोठं गोडधोड जेवण आहे, आपण जाऊया. आता लगेच आरती म्हणू लागते, हो आनंदीलाच भेटायला जायचंय. आरतीलाही खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात आबा येतात. आता लगेच आरची धावतच जाते, आबांच्या हातातली पिशवी ओढत घेते आणि गोल गोल आबांना असं फिरू लागते. आबा आबा तुम्हाला माहिती आहे आपल्याला आनंदी दिदीकडे जायचं आहे, आपण हवेलीत जाणार, तिला भेटणार. त्याच वेळेस आबा लगेच आरचीला चापट मारतात, आरचे थांब, आपण तिकडे नाही जायचं. आता आरतीलाही धक्का बसतो. दोघी आबांकडे बघतात. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, आबा अहो ती हवेली तर आपल्या आनंदी दिदीची आहे ना, म्हणजेच आपली पण झाली ना, मग आपण जायला का हरकत आहे? त्यावर आबा म्हणू लागतात, आरचे आपण नाही जाऊ शकत तिकडे. त्या लोकांनी आपल्याला हक्काने बोलावलंय, आमंत्रण दिलंय का? नाही ना, मग आपल्याला तिकडे जाता येणार नाही. तेव्हा आरची म्हणू लागते, आबा पण आनंदी तिथे आपली आहे ना, मग ते घर बी आपलंच झालं, मग आपण हक्काने जाऊ शकतो की. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही अजिबात जमणार नाही. हे बघ आजवर मी त्या हवेलीचा उंबरठा ओलांडलाय तो नोकर म्हणून, पण आज आपण आनंदीच्या घरचे झालोय. आपल्याला त्यांनी बोलावलं नाही, त्यामुळे आपण नाही जाऊ शकत. तेव्हा आरची म्हणू लागते, आबा अहो किती दिवसांनी आनंदी दिदीला भेटण्याचा योग आला होता, पण तुम्ही पण ना ऐकतच नाही. तेवढ्यात लगेच दरवाज्यात शिर्के साहेब येतात. मग आरचे भेटायचंय ना आनंदी दिदीला? आता लगेच आरची हसू लागते, शिर्के साहेब. शिर्के साहेब आता मस्त गोडाचा एक बॉक्स घेऊन नारळ घेऊन आलेले असतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, या ना शिर्के साहेब. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, हे बघा आबा बोलायला बसायला अजिबात टाईम नाही आहे. हे बघा मालक साहेबांनी खास तुमच्यासाठी हे मानाचं नारळ आणि हे गोडाचं पाठवलं आहे. हे बघा आता जे काही घडलं ते घाई गडबडीत घडलं आहे, त्यामुळे पत्रिका छापायला आमंत्रण द्यायला वेळच पुरत नाही आहे. म्हणून आम्ही सगळ्या गाववाल्यांना आमंत्रण दिलं आहे, पण मालक साहेबांनी खास हा आमंत्रणाचा नारळ पाठवला आहे आणि सक्त मजुरीने तुम्हा सगळ्यांना यायला सांगितलं आहे. त्यामुळे कोण बी घरी राहायचं नाही, सगळ्यांनी उद्या सत्यनारायणाच्या पूजेला यायचं म्हणजे यायचं. तेव्हा आबा म्हणू लागतात, चालेल शिर्के साहेब आम्ही नक्की येऊ. त्याच वेळेस आता लगेच आरतीताई आरची सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आता शिर्के साहेब तिकडनं निघून जातात. आता आरतीताईने लगेच उद्या जायचं म्हणून आता कपड्यांची वगैरे तयारी सुरू केलेली असते.
त्याच वेळेस आता लगेच तिला आनंदीचा फोन येतो. आता आनंदी फोन करताच आरतीताई फोन बघते. हा नवीन नंबर कुणाचा असेल? कुणाचा फोन आलाय? आरतीताई फोन उचलते. आता आनंदीचा आवाज ऐकताच आरतीताईचं ऊर असं भरून आलेलं असतं. आनंदी, अगं किती दिवसांनी तुझा आवाज ऐकलाय. तू बरी आहेस ना आनंदी? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई मी बरी आहे. आनंदीच्या डोळ्यातनं धारा येत असतात. ती रडत असते. पण औंढा गिळत आता ती आरतीताईला म्हणू लागते, आरतीताई बाकीच्या घरचे आबा आरची कसे सगळे ठीक आहात ना? तेव्हा आरती म्हणू लागते, हो आम्ही समजे ठीक आहोत आनंदी, पण तिकडे समजा काही ठीक आहे ना? आणि हा कुणाचा नंबर? मालक साहेबांचा तर नंबर नाही आहे हा. तू कुणाच्या फोनवरनं फोन केलाय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं इथे सुनीताताई काम करतात ना, त्यांचा मोबाईल आहे हा. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, सुनीता? कोण सुनीता? त्यावर आता आनंदी म्हणू लागते, सुनीता ताई अगं इथे काम करतात ना मालक साहेबांच्या घरात, ते जाऊ दे. आरतीताई तुला उद्या पूजेला यायचे, आबा आरची सगळ्यांना घेऊन येशील ना? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी हे काही विचारणं झालं का? अगं त्याच्याच तयारीला लागलोय आम्ही. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई उद्या तू येणार आहेस ना? मग माझं एक काम करशील, मी सांगते तेवढं घेऊन येशील? तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, सांग काय आणायचंय? आता लगेच आनंदीने आरतीला काय आणायचं ते सांगितलेलं असतं. तर आता आरती म्हणू लागते, ठीक आहे उद्या येताना मी घेऊ ये, चल ठेवत्या आवरते मी. आता लगेच फोन बंद होताच आरतीला टेन्शन येतं. घरची मालकीण आहे ना आनंदी त्या घरात, मग तिने नोकराच्या फोनवरनं का फोन केला असेल? हे सगळं काय चालू आहे? त्या शलाका मॅडम म्हणत होत्या तसं तर काही नसेल ना? असा प्रश्न आता आरतीताईच्या मनात उभा झालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट असणार आहे. कारण आता पुढील भागामध्ये सत्यनारायणाच्या महापूजेला सुरुवात झालेली असते. मालक साहेब पाटावरती बसलेले असतात. गुरुजींनी आता पूजेची सगळी तयारी केलेली असते. शिल्पा मात्र अशी भडकलेली असते, अगदी मगरीसारखी. आता ती आनंदीकडे बघत असते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, समिधा मला माफ कर, आज मी खूप मोठी चूक करतोय. तुझा मान आज मी दुसऱ्या कुणाला तरी देतोय. समिधा मला माफ कर. खरं तर ही जागा मी कधीही कुणाला देणार नव्हतो, पण आज अशी वेळ आली ना, मला तुझा दर्जा दुसऱ्याला द्यावा लागतोय. त्याच वेळेस आनंदीची एंट्री होते. आनंदी अगदी नटून तटून छान तयार होऊन आलेली असते. पण आनंदी एकटी नाही, तर तिने आता समिधाचा फोटो हातात आणलेला असतो. आनंदी आता लगेच मालक साहेबांच्या शेजारी जो पाट असतो ना, त्या पाटावरती समिधाचा फोटो ठेवते आणि म्हणू लागते, मालक साहेब मला तुमच्या बायकोची जागा, तो मान कधीच नकोय. खरं तर तुमच्या शेजारी बसण्याचा मान हा तुमच्या बायकोचाच आहे. आता मात्र मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. आता सगळ्यांना मात्र धक्का बसतो. आबा आरतीताई सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. पण मात्र आता आनंदी पुढे काय करणार, मालक साहेब काय निर्णय घेणार, हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.